श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 13वा नामरूप समास 9वा आत्मविवरण. श्रीराम आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रकटची आहे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्या बिन चेतना देहास कैची श्रीराम. देहाने जर अन्न खाल्ले नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही आणि आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही. हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक. उभय योगे कोणी एक कार्य चाले श्रीराम. देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटले तर ते निरर्थक ठरते. या दोन्हींच्या सहकार्यानेच काही एक कार्य घडते. देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना पोट काही श्रीराम. देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. स्वप्न भोजनाने काही कोणाचे पोट भरत नाही. आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो. निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा श्रीराम. आत्मा स्वप्नावस्थेत जातो पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोय. हा केवढा चमत्कार आहे पहा बरं. अन्न रसे वाढे शरीर शरीराप्रमाणे विचार. वृद्धपणे तदंतर दोन्ही लहान आळती श्रीराम. अन्नरसाने शरीराची वाढ होते आणि शरीराबरोबरच विचारही वाढतो. वृद्धावस्थेत नंतर शरीर आणि विचार दोन्ही क्षीण होतात. उन्मत्त द्रव्य देह खातो देह योगे आत्मा भुलतो. विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही श्रीराम. देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले की देहाच्या योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. देहाने घेतले विष आत्मा जाये सावकाश. वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे श्रीराम. देहाने विष घेतले तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागतात. वाढणे मोडणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे. नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे श्रीराम. वाढणे मोडणे जाणे येणे आणि देहाच्या योगाने सुख दुःख ही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागते. वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ. तैसेची हे केवळ शरीर जाणावे श्रीराम. वारुळ म्हणजे पोकळ. मुंग्यांचे मार्ग पोकळच असतात तसेच केवळ हे शरीर जाणावे. शरीरी नाडीचा खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा. लहान थोर सगटा दाटल्या नाडी श्रीराम. शरीरात नाड्यांचा गुंताडा असतो. त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. लहान थोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली आहे. प्राणी अन्नोदक घेतो त्याचा अन्नरस होतो. त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे श्रीराम. प्राणी अन्नोदक घेतो त्याचाच अन्नरस होतो. त्याला वायू श्वासोच्छ्वासाच्या योगे प्रवर्तवितो. नाडीद्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन. त्या पवना सरिसा जाण आत्माही विवरे श्रीराम. नाड्यांच्या द्वारे अन्नरस सर्व शरीरभर पसरतो. त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्माही सर्वत्र विचरत असतो. तृषेने शोकले शरीर आत्मयास कळे हा विचार. मग उठवून शरीर चालवी उदकाकडे श्रीराम. जर तहानेने शरीर सुकले तर हा विचार आत्म्याला कळतो. तो मग शरीरास उठवून उदकाकडे चालवतो. उदक मागे शब्द बोलवी मार्ग पाहून शरीर चालवी. शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार श्रीराम.
शब्द बोलवून उदक मागतो, मार्ग पाहून शरीरास चालवतो, प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करतो. क्षुधा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, आचा वाचा बोलवितो, ज्यासी त्यासी श्रीराम. भूक लागली तर ते जाणून आत्माच देहाला उठवतो आणि ज्याला त्याला अर्वाच्य बोलायला लावतो. बायेकात म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणिले, पायात भरून चालविले, तातडी तातडी श्रीराम. बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झाले झाले, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोवळे करून आणतो, तोच पायात भरून त्यास भराभर चालवतो. त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले, आपोषण श्रीराम. तोच पानावर आणून बसवतो, त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून आपोषणी घ्यावयास लावतो. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दाता करवी चाववी, नेटे नेटे श्रीराम. तोच हाताकडून घास उचलवतो, मुखात जाऊन मुख पसरवतो आणि दातांकडून नीटपणे अन्न चाववितो. आपण जिव्हेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काडी खडाकळे, तत्काळ थुंकी श्रीराम. तो जीवात्मा जिव्हेमध्ये खेळून स्वाद घेतो, नाकाने सुवासाचे सुख भोगवितो. जर कदाचित अन्नात केस काडी खडा असल्याचे कळून आले की तो तत्काळ थुंकतो. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कागे, डोळे तावून पाहू लागे, रागे रागे श्रीराम. पदार्थ अळणी झाला असेल तर त्याला कळते व तो लगेच मीठ मागतो आणि बायकोला अगे कागे असे म्हणून रागारागाने तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागतो. गोडी लागताचा आनंदे, गोड नसता परम खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे, आत्मयासी श्रीराम. पदार्थ गोड लागला की त्याला आनंद होतो, गोड नसेल तर त्याला फार खेद होतो. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर त्याला अंतर्यामी फार क्लेश होतात. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी, आणि खोकी श्रीराम. नाना प्रकारच्या अन्नाची त्याला आवड असते, अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवड निवड करतो. पदार्थ तिखट असेल तर तो मस्तक झाडतो आणि ठसका लागल्यामुळे खोकू लागतो. मिरपुडी घातली फार, कायसे करीते खापर, जिव्हे करवी कठीणोत्तर, बोलवी रागे श्रीराम. फार मिरपूड घातली आहेस, काय खापरासारखा पदार्थ करतेस, असे तो जिव्हेच्या द्वारे रागाने कठोर शब्द बोलवितो. आज्य उदंड जेविला, सवयच तांब्या उचलिला, घळा घळा होऊ लागला, सावकाश श्रीराम. तुपातील पक्वान्न फार खाल्ल्याने त्याला खूप तहान लागते, म्हणून तो स्वतःच हाताकडून तांब्या उचलवून घटाघटा पाणी पिऊ लागतो. देही सुख दुःख भोगता, तो एका आत्माची पाहता, आत्म्याविण देह वृथा, मडे होय श्रीराम. देहात सुख दुःख भोगता एक आत्माच असतो. आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही, त्याचे मडे होते. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती, तदांतरी आत्मा श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे आत्मा होय. त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी आत्मा असतो. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे श्रीराम. जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात, जो सर्वांना चालवतो त्याला सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूपे तो घेतो. हुंगे चाखे ऐके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके, तात्काळ होये श्रीराम. तोच हुंगतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृदू कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण त्याला तात्काळ उमजते. सावधपणे लाघवी, बहुत करी उठा ठेवी,
या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी श्रीराम. सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो. या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. वायो सरिसा परिमळ येतो, परितो परिमळ वितळून जातो. वायो धुळी घेऊन येतो, परितेही जाये श्रीराम. वाऱ्याबरोबर सुगंध येतो, पण थोड्या वेळाने तो वितळून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धूळही येते, पण तीही नंतर जाते. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे. असी जे परी सावकासे, तगणे न घडे श्रीराम. वाऱ्याबरोबर शीत, उष्ण, सुवास, दुर्गंध इत्यादी येतात, पण यथावकाश ते नाहीसे होतात, टिकून राहू शकत नाही. वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती. धूर आणि दुकटे येती, वायो सवे श्रीराम. वाऱ्याबरोबर रोगजंतू येतात, वायूबरोबर भूते धावतात, धूर आणि धुके इत्यादीही वाऱ्याबरोबर येतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना. आत्म्याची चपळता जाणा, अधिक आहे श्रीराम. वायू बरोबर येणारे काहीच टिकून राहत नाही. आत्म्याबरोबर वायू बरोबरी करू शकत नाही. वायूपेक्षा आत्म्याची चपळता अधिक आहे. वायो कठीणासा आडतो, आत्मा कठीण भेदून जातो. कठीण पाहो तरी तो, छेदेही ना श्रीराम. कठीण पदार्थ मध्ये आला तर वायू अडतो, पण आत्मा कठीण पदार्थास भेदून पलीकडे जातो. आत्म्याचा कठीणपणा पाहू गेले तर तो इतका कठीण आहे की तो छेदलाही जात नाही. वायो झडझड आवाजे, आत्मा काहीच न वाजे. मोनेची अंतरी समजे, विवरो न पाहता श्रीराम. वायू झडाझडा वाजतो, आत्मा जराही आवाज करत नाही. मौन राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अनुसंधान करणाऱ्यास तो कळून येतो. शरीरास बरे केले, ते आत्मयास पावले. शरीर योगे झाले, समाधान श्रीराम. शरीरास सुख दिले तर ते आत्म्याला पावते. शरीराच्या योगेच त्याला समाधान लाभते. देहा वेगळे उपाये नाना, करिता आत्मयास पावेना. समाधान पावे वासना, देहाचे नि श्रीराम. देहाशिवाय अनेक उपाय केले तरी आत्म्यास पावत नाहीत. आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. देह आत्मयांचे कौतुक, पाहो जाता हे अनेक. देहा वेगळी आडणूक, आत्मयास होये श्रीराम. देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागले तर अनेक प्रकारे ते दिसून येते. देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. एका असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे. विवेके त्रैलोकी पवाडे, देहात्मयोगे श्रीराम. दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य घडते. ते वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समास 9 समाप्त.